मंडळी, तर आपण लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं कसं आपण छत्रपती संभाजीनगरला गेलो. तिथे घृष्णेश्वर मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेतलं. जर तुम्ही लास्ट ब्लॉग पाहिला नसेल तर मी वरती राईट साईडला त्या व्हिडिओचं सजेशन देतो. तो ब्लॉग तुम्ही जाऊन नक्की पहा. मंदिरामध्ये जाऊन दर्शन झालं. त्यानंतर आम्ही थोडं मार्केटमध्ये फिरलो. मार्केटमध्ये बघितलं तिथे कोणत्या वस्तू आहेत, कसे आहेत ते सर्व आम्ही पाहिलं. नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्व? मजेत ना? असायलाच पाहिजे. तुमचं तुमच्या हक्काचे चॅनल वाईब यात्रामध्ये स्वागत आहे. वेअर एव्हरी स्टेप हॅज अ वाईब. आता आम्ही एलोरा केव्सला पोचलेलो आहे. वरद आपला तिकीट काढतो आहे. इथे पर पर्सन 40 रुपये तिकीट आहे आणि जर तुम्ही फॉरेनर असाल तर तुमची तिकीट आहे 600 रुपये तिकीट. तर आम्ही फॉरेनर तर नाही आहे, आमची तिकीट 40 रुपये आहे. परत काढतो आहे तिकीट. आता तिकीट काढून झाल्यावर आम्ही फिरणार एलोरा केव्स. एवढी काही रश नाही आहे आज, खाली आहे एकदम. आज आपण उभे आहोत भारताच्या इतिहासातच नाही तर संपूर्ण जगाच्या स्थापत्यकलेत अजरामर ठरलेल्या जागी, एलोरा लेणी. ही फक्त लेणी नाही, हा आहे दगडात कोरलेला भारताचा आत्मा. एलोरा केव्सची आता तिकीट घेतलेली आहे वरदने. तर तुम्हाला तिकीट दाखवत होती कशी तिकीट दिसते. हे बघा तिकीट. आम्हाला 2 कॉईन भेटलेत. 80 रुपीजमध्ये आम्हाला 2 कॉईन भेटलेत. हे एलोरा केव्सची एंट्री तिकीट. आता आपण एलोरा केव्समध्ये एंट्री करू. आणि इथे हा स्कॅनर पण आहे. जो आपण स्कॅन केला तर आपल्याला एलोरा केव्सची पूर्ण इन्फॉर्मेशन भेटते. मग हा इथे स्कॅन करू शकतो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. हे आहे एलोरा केव्समधली लेणी नंबर 16, कैलास लेणं. भरपूर असं हिस्टॉरिक आहे हे. काही ठिकाणं पाहण्यासाठी डोळे पुरेसे नसतात, ती अनुभवावी लागतात. आज आपण अशाच एका जागी उभे आहोत जिथे दगड बोलतात आणि इतिहास श्वास घेतो. एलोरा लेणी क्रमांक 16, कैलास मंदिर. हे मंदिर नाही, हा आहे भगवान शिवाचा कैलास पर्वत, जो इथे दगडातून साकारला गेला आहे. हे संपूर्ण मंदिर एकाच खडकातून कोरलेले आहे. ना विटा ना सिमेंट, फक्त श्रद्धा, कला आणि असामान्य बुद्धिमत्ता. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे मंदिर वरून खाली कोरलेलं आहे. साधारण 4 लाख टनांहून अधिक दगड इथून काढून टाकण्यात आला आणि तो दगड कुठे गेला आजही कोणालाच माहीत नाही. हे मंदिर बांधलं 8व्या शतकात राष्ट्रकूच राजा कृष्ण पहिला यांनी, आणि तेही आजच्या आधुनिक मशीनशिवाय. फक्त कल्पना करा त्या काळात हे कसं शक्य होतं. एलोरा लेणी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेली आहेत. ही जागा प्राचीन काळी व्यापार मार्ग, धार्मिक केंद्र आणि शिक्षण स्थळ म्हणून ओळखली जात होती. आता एलोरा लेणी म्हणजे नेमकं काय? एलोरा म्हणजे एकाच ठिकाणी 3 धर्माचे सहअस्तित्व,
बौद्ध, हिंदू, जैन आणि हे सगळं इसवी सन 600 ते 1000 या जवळजवळ 400 वर्षांच्या कालखंडात घडलं. हे एक मोठं उदाहरण आहे की धर्म वेगळे असू शकतात, पण कला आणि माणुसकी एक असते. आता आपण थोड्या वेळाने आतमध्ये जाऊया. तिथे आतमध्ये गेल्यावर अजून काय काय असेल ते सांगतो मी तुम्हाला. एलोरा लेणीमध्ये एकूण 34 लेणी आहेत. बौद्ध लेणी या आहेत 1 ते 12 नंबर. या सर्वात जुन्या आहेत. याचा उद्देश म्हणजे ध्यान, शिक्षण, भिक्षूंना राहण्यासाठी विहार. इथे आपल्याला दिसतात बुद्धाच्या शांत मुद्रा, चैत्यगृह, साधी पण अर्थपूर्ण रचना. बौद्ध लेणी आपल्याला शांतता आणि अंतर्मुखता शिकवतात. हिंदू लेणी 13 ते 29 नंबर. ही लेणी सर्वात भव्य आणि ऊर्जेने भरलेली आहे. यात दिसतात भगवान शिव, विष्णूचे अवतार, देवी महिषासुरमर्दिनी, रामायण आणि महाभारत कथा. हिंदू लेणी म्हणजे गतिमान शिल्पकलेचा कळस आहे. लेणी क्रमांक 16 कैलास मंदिर, क्राउन ऑफ एलोरा. आता येऊया एलोराच्या हृदयाकडे. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला दिसतो नंदी मंडप. भगवान शिवाचा नंदी, जो आजही आपल्या प्रभूकडे एकटक पाहतोय. समोर उभं आहे भव्य शिव मंदिर. चारही बाजूंनी प्रदक्षिणा मार्ग आणि वरती अतिशय सूक्ष्म कोरीव काम.
गुफेच्या भिंतीवर रामायण आणि महाभारत दोन्ही कथा कोरलेल्या आहेत. राम रावण युद्ध, वानरसेना, अर्जुन, भीम, युद्धरथ, शस्त्र. त्या काळात ग्रंथ सगळ्यांपर्यंत पोहोचत नव्हते, म्हणून कथा दगडात कोरल्या गेल्या आहेत. इथली प्रत्येक भिंत एक गोष्ट सांगते. रामायण, महाभारत, देवी देवतांचे अवतार, पण सर्वात प्रभावी शिल्प म्हणजे रावण कैलास पर्वत उचलतोय आणि भगवान शिव शांतपणे पायाने ते दाबतायत. हे शिल्प सांगतं अहंकार कितीही मोठा असला तरी श्रद्धेपुढे तो लहानच असतो. लेन नंबर 27 गुफा नंबर 27 जवळ आलो होतो. तर इथे आम्हाला एक पाहायला भेटलं.
सगळीकडे बघा, सगळीकडे ऊन आहे, सगळीकडे ऊन आहे. कुठे वरतून वॉटरफॉल दिसत नाही. एवढ्या सगळ्यामध्ये हे बघा, या ठिकाणाहून कसा वॉटरफॉल येत आहे, काय आहे का या ठिकाणी, कोणाला काय माहिती असेल तर समजा मला हे काय कसं शक्य आहे. कारण एका ठिकाणी वरूनच वॉटरफॉल होतं, बाकी सगळीकडे सुकाट झालेलं आहे. काय माहीत आहे हे आहे एलोरा लेणी क्रमांक 10, विश्वकर्मा लेणं. समोर ध्यानमुद्रेत बसलेले भगवान बुद्ध. आणि ही कमानीची रचना अशी आहे की इथे बोललेला आवाज घुमतच राहतो. ही शांतता नाही, ही आहे ध्यानाची अनुभूती. सगळ्यात वरच्या बाजूला आहेत जैन लेणी. या लेणी ओळखल्या जातात अत्यंत सूक्ष्म कोरीवकाम, शांत तपस्वी वातावरण, तीर्थकरांच्या मूर्ती. इथे वैभव नाही, इथे आहे संयम आणि साधेपणा. याच सगळ्या कारणांमुळे एलोरा लेणींना युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आलं. कारण इथे कला आहे, इतिहास आहे आणि सहिष्णुता आहे. विचार करायला लावणारा शेवट. आज आपण टेक्नॉलॉजी पुढे गेलो, पण हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी दगडात जे केलं ते आजही आपल्याला नम्र करतं. आमच्या आता एलोरा केव्ज फिरून झालं आहे. आम्ही आता जातो आहे रेल्वे स्टेशनला, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनला जातो आहे. तिथे जाऊन आम्ही खाऊ काहीतरी आणि आमची लगेच 2:30 वाजता ट्रेन आहे आणि आता वाजलेत 1:35. तिथे जायला आम्हाला जवळजवळ 22 किलोमीटर म्हणजे 40 मिनटं दाखवत आहे. पूर्ण धावपळ होणार आहे, करू धावपळ, पण ट्रेन तर सोडायची नाही आहे. ट्रेन